पंचकर्म म्हणजे काय? पंचकर्माने तुमचे आजार, त्याची लक्षणं आणि आयुर्वेदाने एखादा आजार जडसे निघून जातो म्हणजे नक्की काय होतं आणि पंचकर्माचे 5 प्रकार कोणते? आपण या व्हिडिओमध्ये याच 3 प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर कुशल, डायरेक्टर श्री दीर्घायू आयुर्वेद चिकित्सालय. आज आपण याच 3 प्रश्नांची उत्तरं बघूया. पंचकर्म म्हणजे शरीर शुद्धी. म्हणजे तुम्हाला एखादा जो आजार झालेला आहे त्या आजारानुसार शरीरातले काही दोष, स्पेसिफिक दोष वाढतो. त्या दोषाच्या अनुषंगाने एक टार्गेट ऑर्गन खराब होतं आणि एक मेन ऑर्गन खराब होतं आणि या पंचकर्म केल्यामुळे तिकडचे टॉक्झिन्स निघून जातात आणि शरीराची शुद्धी होते. आपण एक उदाहरण बघूया. समजा एखादा रुग्ण आहे आणि त्याला अस्थमा आहे. या अस्थमामध्ये कफाची लक्षणं असतात, म्हणजे सर्दी खोकला होणं, दम लागणं, शिंका येणं, रात्री झोप न लागणं, थोडं चाललं तरी थकवा येणं, गरगरणं, शरीरामध्ये ताकद नसणं, ही कफाची लक्षणं आहे. याच्यामध्ये टार्गेट ऑर्गन कोणता? तर लंग्स किंवा फुफ्फुस. याच्यामधला मेन ऑर्गन कोणता? तर स्टमक, जो आपलं पहिलं आमाशय आहे, ज्याच्यामध्ये पहिलं अन्न पडतं. याच्यासाठी पंचकर्म कोणतं करायचं? तर वमन. आता जेव्हा आपण वमन नावाचं पंचकर्म करतो म्हणजे काय करतो की त्या रुग्णाला वमनाच्या दिवशी सकाळी औषधी काढा प्यायला देऊन त्याच्या उलटीद्वारे स्टमक मधले आमाशयातले दोष बाहेर काढतो. यामध्ये पेशंटचं शारीरिक बल आणि मानसिक बल या दोन्ही गोष्टी तपासून त्या पेशंटमध्ये आपण वमन करतो. आता वमन केल्याने काय होतं की त्याच्या आमाशयातले स्टमक मधला कफ, दूषित कफ बाहेर पडतो आणि हा कफ बाहेर पडताना त्याचा फुफ्फुस आणि ईएनटी पार्ट या दोन्ही अवयवामध्ये जो कित्येक महिने वर्ष साचलेला कफ आहे तो स्टमक मध्ये डिसेंड होऊन वमनाद्वारे बाहेर पडतो. आता एकदा वमन झालं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 5 दिवस आपण त्या रुग्णाला एक स्पेसिफिक डाएट देतो. या डाएट दिल्यामुळे त्याच्या लंग्स मध्ये, फुफ्फुसामध्ये आणि त्याच्या ईएनटी पार्ट मध्ये जे थोडेफार टॉक्झिन्स राहिलेले असतात ते कम्प्लीट डायजेस्ट होतात, ते स्टमक मध्ये येतात आणि मग पेशंटला पुढचे 60 ते 90 दिवस त्याच्या याच अवयवांना म्हणजे मेन ऑर्गन स्टमक, टार्गेट ऑर्गन लंग्स आणि ईएनटी पार्ट यामध्ये जिथे जिथे वीकनेस आलेला आहे वमनानंतर त्यांचा आपण स्टॅमिना वाढवतो. हा स्टॅमिना वाढवल्यामुळे काय होतं, त्यांची जी कित्येक वर्षामध्ये म्हणजे समजा वातावरण बदललं, प्रवास झाला, थकवा झाला, कोणत्या तरी अनुषंगाने जास्त मेहनत झाली, या कारणांमुळे जेव्हा ती लक्षणं सतत जाणवतात किंवा त्याचा रिकरन्स होतो, तर हा रिकरन्स स्टॉप केला जातो आणि पेशंटच्या अवयवांची पोटेन्सी मोर दॅन 50% वाढल्यामुळे ही लक्षणं टोटली स्टॉप होऊन जातात आणि ते जे कोणत्या पॅथीची औषधं घेत असतात त्या औषधांना छान रिझल्ट मिळून पेशंट या आजारातून बाहेर पडतो. आता हे आपण पंचकर्म बघितलं. तर अशा प्रकारे 5ही पंचकर्माचा वेगवेगळ्या आजारामध्ये रिझल्ट मिळतो, ते आपण त्याच्या वेगवेगळ्या भागात बघणार आहोत. या एक्सप्लेनेशन मध्ये आपण 2 गोष्टी नवीन बघितल्या, एक तर टार्गेट ऑर्गन आणि मेन ऑर्गन. या दोन्ही अवयवांमधले टॉक्झिन्स निघून जाणं आणि ते नॉर्मल काम करायला लागणं म्हणजेच कोणताही आजार जडसे निघून जातो. सगळ्या प्रकारच्या 5ही पंचकर्मामध्ये याच प्रकारे आपण अवयवांमधले टॉक्झिन्स काढून टाकतो. आपण आता पंचकर्माचे प्रकार बघूया. याच्यामध्ये 5 प्रकार आहेत: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण, तेव्हा अग्निविद्ध कर्म. आता आपण एक एक प्रकाराचं थोडक्यात एक्सप्लेनेशन बघूया. समजा आता वमन नावाचं पंचकर्म आहे, ते आपण कशामध्ये करणार? अस्थमा नावाच्या आजारामध्ये. त्याच्यातलं दोष आहे कफ, त्याच्यातलं टार्गेट ऑर्गन आहे लंग्स आणि त्याच्यातलं मेन ऑर्गन आहे स्टमक. आता आपण विरेचन बघूया. विरेचन आपण कशामध्ये करणार? कावीळ किंवा जॉन्डिस या आजारामध्ये. त्याच्यामध्ये दोष आहे पित्त, त्याच्यातलं टार्गेट ऑर्गन आहे लिव्हर आणि त्याच्यातलं मेन ऑर्गन आहे स्मॉल इंटेस्टाईन किंवा छोटा आतडा, जे बेंबीच्या इकडे असतं. पुढचं पंचकर्म आहे बस्ती. आता हे आपण कशामध्ये करणार? तर जॉईंट पेन, सांधेदुखी, कंबरदुखी किंवा कोणत्याही प्रकारचं पेन असेल तर याच्यामध्ये आपण बस्ती करतो. त्याच्यामध्ये दोष असतो वात, त्याचं टार्गेट ऑर्गन असतं जो कोणता सांधा दुखतोय, जे पेन ज्या ठिकाणी होतंय तो पार्ट, आणि मेन ऑर्गन आहे लार्ज इंटेस्टाईन म्हणजे कोलन. त्याच्यानंतर आहे पंचकर्म म्हणजे नस्य. या नस्यमध्ये आपण आजार बघूया, सायनोसायटिस किंवा ॲलर्जिक रायनायटिस किंवा वातावरण बदलण्यामुळे होणारी सर्दी. याच्यामध्ये दोष असतं कफ, त्याचं मेन ऑर्गन आहे स्टमक, टार्गेट ऑर्गन आहे नेझल ट्रॅक्ट किंवा कान, नाक, घसा अशा कोणत्याही ठिकाणी कफ साचत असेल तर तिकडे आपण नस्य नावाचं पंचकर्म करतो. पुढचं पंचकर्म आहे अग्नी किंवा विद्ध कर्म किंवा दोन्ही गोष्ट.
तर आता हे आपण कधी करतो की जेव्हा एखाद्या सांध्याच्या ठिकाणी वेदना असते, तिथे दोष कोणता असतो? वात. तिकडे टार्गेट ऑर्गन कोणतं की ज्या ठिकाणी पेन होत असतं, आणि तिकडे आपण मेन ऑर्गन कोणतं? तर लार्ज इंटेस्टाईन. म्हणजे जर बस्ती नावाच्या पंचकर्मासोबत जर अग्निकर्म विद्धकर्म केलं तर कोणतीही वेदना त्वरित कमी होते, 3 ते 5 मिनिटात कमी होते. पुढचं एक पंचकर्म बघूया की रक्तमोक्षण. विद्धकर्माचाच एक पार्ट आहे. तर रक्तमोक्षण कशामध्ये करतो? तो सोरियासिस नावाच्या आजारामध्ये किंवा त्वचा रिलेटेड, ब्लड रिलेटेड कोणतेही आजार असतील त्यामध्ये आपण रक्तमोक्षण करतो. म्हणजे शरीरातल्या नसांद्वारे आपण 50 ते 100 ml रक्त काढतो. तर याच्यामध्ये सोरियासिस नावाचा आजार आहे. त्याच्यामध्ये दोष आहे पित्त. त्याच्यामध्ये टार्गेट ऑर्गन आहे रक्तवाहिन्या किंवा त्वचा, हे टार्गेट ऑर्गन आहे. आणि त्याच्यातलं मेन ऑर्गन आहे लिव्हर किंवा पूर्ण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. कारण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमद्वारे रक्ताचं वहन होतं आणि लिव्हरद्वारे रक्ताचं शोधन होतं किंवा लिव्हरद्वारे रक्तामधले दोष बाहेर काढले जातात. अशा प्रकारे हे 5 पंचकर्माचे प्रकार आहेत. आता महत्वाचा भाग, मग डॉक्टर आपण प्रश्न असा येतो की एवढे आपण अवयव आणि त्यांची माहिती का घेतली? कारण कोणत्याही आजारामध्ये याच अवयवाच्या अनुषंगाने कोणत्याही व्याधीमध्ये लक्षणं निर्माण होतात आणि ही लक्षणं कोणत्या अवयवाशी निगडित आहेत हे जर आपल्याला कळलं तर त्याद्वारे आपण पंचकर्म करतो आणि त्या एखाद्या अवयवामध्ये जे दोष किंवा टॉक्झिन्स आहेत ते आपण पंचकर्माद्वारे बाहेर काढले जातात, जेणेकरून त्या अवयवाला निरोगी स्थिती येते आणि त्याच्यामध्ये होणारं जे रिकरन्स आहे ते आपण टाळतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स